महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सकाळी 7 वाजता आज 36 ताज्या घडामोडी। राज्यात दुधाचा महापूर। गत आर्थिक वर्षात 1 लाख टन नोंदणी विक्री संकलनाचा निर्वाळा। सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल। सोयाबीन माहिती। भाजपा सर्वात श्रीमंत पक्ष, तब्बल 7,113 कोटींचा निधी समोर। जरांगेंची प्रकृती खालावली। उपोषणाचा चौथा उपोषणाला उपोषणात होणार सहभागी। उपोषणासाठी लोक जमले। महिनाभरापासून मासळीचे दर राज्यामध्ये झाले स्थिर। तर पापलेट मिळतोय 1300। खानदेशात कलिंगड आवक कमी असूनही दर मात्र अस्थिर। प्रति किलो दर वाढण्याची शेतकरी चिंता। कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त करा। अर्थसंकल्पात पीक कर्ज व्याज कपात करा। शेतकऱ्यांची सरकारकडे मुख्यमंत्री सरकार काय करण्याकडे सर्वांचंच लक्ष। अॅग्रिस्टॅक मुळे 1 लाख शेतकऱ्यांना मिळाला आयडी। विविध योजनांमधील प्रकरण असणार शेतकरी क्रमांक आता होतोय बंधनकारक। गोकुळची गौ ॲग्रीटेक कामकाजात देशात दुसरी। प्रति 500 रुपये दर। शालेय पुस्तकामधून वह्यांची पाने अखेर वगळली। आता पूर्वीप्रमाणेच मिळणार शासनाचा GR जारी। राज्यातील 8वीच्या 25% विद्यार्थ्यांना धड वाचता येईना। असरच्या अहवालातून शिक्षणाचे वितरक चित्र आले। महाराष्ट्र चिंताजनक बातमी। केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला बूस्ट मिळणार। अनुदानित कर्ज पुरवठा पीक विम्यासाठी तर वाढवण्याची शक्यता। करदानी प्रक्रिया उद्योगांत वाढ होण्याची शक्यता। कर्जमाफीवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याची माहिती। शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष, परंतु 5 कोटींचा सरकार येणार असल्याने कर्जमाफी होत नसल्याची माहिती आली समोर। 10 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची शक्यता। मोदी सरकार घेणार येणाऱ्या अर्थसंकल्पात या घडीचा सर्वात मोठा निर्णय, परंतु याकडे देशातील सर्वांचंच लक्ष। साखर कारखाना उत्पन्न वाढीच्या प्रकल्पांसाठी पाठबळ। अमित शाह देणार साखर कारखान्यांना सर्वात मोठं पाठबळ। यासाठी शेतकरी होत आहेत खुश। राज्य सहकारी बँकांकडून स्वयंपूर्ण विकास योजनेला 1,500 कोटींचा निधी रुपये जाहीर। मुंबई बँक सहकार संकलनासाठी 50 कोटी तरतूद करू सहकार मंत्री। गुळ पावडर उद्योगावरही बंधने आणणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। पुरस्काराला वितरण यावेळी अजित पवारांनी दिली सर्वात मोठी अपडेट। दोन शुगर कडून पहिला हप्ता प्रतिटन 2800 रुपये वर्ग। त्यांची मागणी 300 रुपये। या काय होणार राहिले लक्ष। पीक विमा घोटाळा 5,000 कोटींचा। भाजप आमदार सुरेश धस यांचा सर्वात मोठा स्फोट। मुंडे यांनी केला त्यांचा थेट लक्ष। 31,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप बाकी। स्थिती महिना खरेदी वाहन सर्वात अपडेट।
खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड वाढली. पहिला उठाव, शेतीच्या खरेदी स्पर्धा कमी राहणार, शेतकऱ्यांची शक्यता. शेती नाही तरी विमा, 96 केंद्रांना टाळे, कारवाईवरून अहवाल द्या. महाराष्ट्र शेती नसताना त्यांना मिळतो निधी पीक विमा. शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील निवारस सभासद नोंदणी अडचणीत, दाखल घेताना कृषी अधिकाऱ्यांसमोरच नेमका कुणाचा, हा मोठा पेच. केंद्र सरकार अखेर नरमले, शेतकऱ्यांशी चर्चा करणार. 14 फेब्रुवारीला उपचार मान्यता मिळणार आणि मान्यता. वर्षभरात 55,000 शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज भरले. एकही असल्याचा करत आहे. सर्वात शेतकरी बांधवांना या होत्या आजच्या सकाळच्या 8 वाजताच्या महत्वाच्या घडामोडी. भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन शेतकऱ्यांसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.